नमस्कार. आज आम्हाला डाळ भाट्या करायच्या. पीठ चाळून घ्यायचे. भाट्याला पीठ घट लागते. जिरेचं मीठ कुटलेले, मीठ जरा चांगलं लागते. मीठ टाकल्यास जास्त चव येते मिठानं. लय मोठ्या भाट्याचे पिठे, ह्याच्यात तरी 30 भाट्या होत्यात. घट्ट पीठ तिंबावं लागते. बघा असलं एवढं घट्ट पीठ लागते. निब्बर घट्ट पीठ लागते. टोपल्यात पीठ तिंबायला जमना झालं तर म्हणून ताटात घेतले. लेकर सकाळी म्हणजे ते आम्हाला डाळ भाट्या खायच्यात. गाईचं तूप साचलेले. झालं पीठ तिंबायचं. आता भाटी करायची. पोळपुटावर घोळून त्याला सुरकुत्या पडून असं घट्ट पीठ चपातीच्या उंड्यासारखं घ्यायचं. करून चिऱ्या पडू देऊन लागतात, नाही तर त्यात राग जाऊन बसती गवऱ्याची. भाट्या हातांचा हे होत नाही. घेऊन त्याला विचार लागते. मग पातळ पिठीची भाटी करतात. हातावर बी जमतात भाट्या करायला, पण मी पळपुटावर करायला त्रास होते. हातावर सारखं दाबून पळपुटावर लवकर होत्या. झाल्या भाट्या. आरू अभ्यास करायला भाट्याची वाट बघायला लेकर खाण्यासाठी. 2 भाट्या राहिल्यात अजून. आता गवऱ्या घ्यायच्यात. सकाळी आणून टाकल्या होत्या उन्हाला. लवकर पेट धरतात गवऱ्या उन्हानं म्हणून. त्या सोयाबीनचं बुसकट लागलेले, त्याच्यावर गवऱ्या थापल्या होत्या. ते घासून घ्यायचं सोयाबीनचं बुसकट. धूर होत पण नाही जास्त. ते सोयाबीनच्या बुसकटाने घाण होते. तसंच बसते ते सगळं भाट्याला. फोडून बारीक चुरा करायचा गवऱ्याचा. प्रणित पण फोडू लागायलाय. त्यानं खळपातच घेतलाय. जरा ढीग झालाय गवऱ्याचा. आता पेटवायच्या. बारीक जळण आणलंय पेटवायला. पटमन गवऱ्या चेत धरत नाहीत म्हणून बारीक चुरा आणलाय. पेटतात लवकर. पेटल्या गवऱ्या. आता सगळ्या गवऱ्या गट्टा करायचा आहे. रसरशीत आर पडला की भाटी चांगली भाजते. पल्ला गवऱ्याचा आर आता भाट्यात शिकून घ्यायच्या. आर पसरायचा. पसरायचा आर. आता गवऱ्या पण आर पल्लाय चांगला. पसरून टाकायच्या भाट्यावरी. पडून घ्यायचा आर बारीक करायचा. म्हणजे खडे राहिले की भाट्यामध्ये जाऊन पोळते. दोन मिनिट राहायचं म्हणजे थोडं कमी होते. हे वरून राहिले थोड्या गवऱ्याचा आणखीन भाट्या.
ठेवायल्यात मालकीन भाट्या आता. प्रणित पण ठेवायलाय, पोळायला लागलेली ठेवून मी पण ठेवा लागतो भाट्या. तुला समजा भाट्यावरी पलटून घ्यायच्या. हल्ली पाठ थोडी वेळ शिकली की लगेच पलटायच्या, म्हणजे एक समान भाजते. आता उकडून निघतात चांगल्या. एकल्यात एक साईड शिकली, आता पलटायच्या म्हणजे समान भाजते का पळायला लागली. भाजल्या भाट्या घ्यायच्या काढून. आता पुरल्या होत्या, पुन्हा राखती पुसून करायच्या. मस्त भाजल्या. आता उकडून निघाल्या समजा. एखादी राहिली तर राख आरावर ठेवायची म्हणजे भाजती. मालकीन काढायला लागल्यात. राहिलेल्या तसंच ठेवायच्या आरावर, म्हणजे शेकात्यात फुडूस तरी. तूप ती मिसळून बारीक करून तूप मिसळायचं. घेतो काढून. 4-5 बाट्या राहिल्या. आता थोड्या थोड्या कच्च्या आहेत, पुरल्या. आता काही टोपल्यामध्ये काढल्यात शेकलेल्या. आता घ्यायच्या फुडूस तर ती भाजत येतात. मग काढून न्यायच्या. चांगल्या मस्त भाजल्या. आता उकडून निघाल्या. घ्यायच्या पुसून, म्हणजे ते राखते निघून जाती. पुसल्या की फोडायला चालू करायच्या. बघा कशी राखते समजा निघून गेली. भाजल्यात मस्त आपलं उकडून निघाल्या. वरण ते केलं. बाटी पण मस्त भाजली. बारीक करून तूप काढून घ्यायचं. घेता फोडून करायच्या, फोडायला चालू. बारीक करून घ्यायच्या. मस्त भाजल्या. आता राख ती पुसून घेतली. राख लागलेली याला पटकन पुसली. अशी आदळेस पण निघती. प्रत्येक आदळायला लागलाय. ए आदूळ घेता फोडून. गावरान तूप आहे. मस्त तुपाचा वास यायला लागलाय. ताटात बसन झाले, टोपलेत कालवायला लागल्यात. मस्त तुपाचा वास यायला लागलाय. भाट्या ती फोडून बारीक केल्या. अर्धा किलो तूप असेल. मस्त तुपाचा वास यायला लागलाय. भाट्या पण आता तूप टाकले मऊ होत्यात. काढलेली लगेच जेवण करायचं. लिंबू कांदा
मस्त तूप लागलं भाटेली आता मऊ होत्यात भाट्या. मस्त तुपाचा इथवर वास यायला लागला. झालं कालवायचं.